इगतपुरीमधील काळुस्ते येथील भाम धरणालगतच्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसामुळे पाणी शिरलं होतं। ही बातमी लोकशाही मराठीने काल दाखवली होती। आज मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिलाय। या परिसरातून आमदार हिरामण खोसकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। इगतपुरी तालुक्यातील काळुस्तेच्या वाडीमध्ये आहोत। या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसामुळे लोकांचे घर पाण्याखाली गेलेले आहेत। या ठिकाणी तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर आले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मामा, दरवर्षीचा प्रश्न आहे, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी बघतोय पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी आहे, यांचं पुनर्वसन प्रॉपर होत नाहीये। सर्वात महत्वाची गोष्ट, इथले अधिकारी जे आहेत ते इथल्या नागरिकांना नागरिक म्हणूनच घेणं असं इथल्या नागरिकांचा आरोप आहे। नाही, 100% खरं आहे। आता मी स्थानिकांची जर बघितलं, त्यांचा चेहरा बघितला, चेहऱ्यावरून बघितलं तर हे लोक जे काही डिपार्टमेंट आहे, इरिगेशन डिपार्टमेंट, हे अजिबात या आमच्या लोकांना दाद देते नाही। त्यांना असं वाटतं की आदिवासी लोक हे काय करतात, त्यांना हे म्हणजे हे पक्के गेंड्याच्या कातडीचे मिटिंग लावतो पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेबांकडे, आणि जी परिस्थिती आता मी पूर्ण शूटिंग करून ही मंत्री महोदयांना दाखवतो। एखाद्या ठिकाणी दुसऱ्या समाजा लोक रस्त्यावर उतरलं तर हे अधिकारी सगळे तोल ढकून बसून कामं करतात, परंतु आता कामाची परिस्थिती बघितली, अतिशय निकृष्ट दर्जाचे काम आहेत, बोगस कामं झालेले आहेत। यांना हे खाल्ल्या अधिकाऱ्यांना न बोलता त्यांचे अध्यक्ष अभियंता, कार्यकारी अभियंता, कलेक्टर यांना स्वतः मिटिंगला बोलून हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आत्ताच या 8 दिवसांचा पाठपुरावा करू। परंतु हे काही निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आहेत, त्या ठेकेदारावर म्हणण्यापेक्षा त्या अधिकाऱ्यावर कारवाई करून त्याला अधिकारी निलंबित केला पाहिजे, अशी आमची सर्वांची मागणी। तो 100% मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो, कारण लवकरात लवकर 8 दिवसात मिटिंग लावून इथल्या स्थानिकाच्या प्रश्न सोडवू। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, काळुस्ते, इगतपुरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।